ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे हरतालिका. हरतालिकेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असं म्हणतात की हरतालिकेचा उपवास हा देवी पार्वतीने भगवान शंकरांसाठी केला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते. आता या हरतालिका व्रताची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा. ती कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानामध्ये तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर, भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया. राजा दक्षला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले. काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्षराज त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होते. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता देखील केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यदेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहण्यास गेली. परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत. एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली. शिवाने तिला जाण्यास रोखले. शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात, म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस. परंतु काही ऐकण्याच्या सतीच्या स्वभावामध्ये नसल्यामुळे शेवटी शिवशंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली. समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे. त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, शिव हे स्मशानी भूतप्रेतांवर राहणारे आणि एक शूद्र व्यक्ती आहे. ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे. त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल. आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली. या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञ कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले.
सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले. सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जागांवर पडले, म्हणून यांना 51 शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायनी या नावाने ओळखले जाते. या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी 51 सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आले, पण द्वारपालांनी त्यांना अडवले. कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागवून तोंड फिरून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोडू लागला, पर्वत हलायला लागला. पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली, पण भांडण झाले. मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगा अवतरणाचाच प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे. आणि सवत आणली की काय त्या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहेस, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असं काही नाही. या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे. इतकेच. शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव. तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला. कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगाना की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकार कहाणी सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नादपंथांचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय. तेव्हा शंकराने तिचे कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते. ते तर हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तेसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण जसे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते, जसे गिरिजापती, उमाकांत. पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे, अंबा, दुर्गा, गौरी, उमा. ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे. शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक देखील जोड आहे. आदियोगी शिव आणि पार्वती विवाह हे एक भव्य दिव्य प्रकरण आहे. पार्वती ही राजकन्या असल्याने संपूर्ण देशातील मोठमोठ्या असामींना निमंत्रण होते. राजे, रजवाडे आणि त्यांच्या राण्या, देवदेवता सर्व नटून थटून आले होते आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होते. आणि नवरा शिव आले, उग्र, जटाधारी, केशसंभार, संपूर्ण अंगाला राख फासलेले. नुकत्याच मेलेल्या हत्तीचं रक्ताळलेलं कातड त्यांनी परिधान केलं होतं.
शिव पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आले. त्यांच्या वरातीत माणसांसारखी न दिसणारी भयानक आणि विकृत वाटणारी भूतपिशाचासारखी लोक होती. कोणालाही कळणार नाही अशा भाषेत ती गोंगाट करत होती. नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई मीना चक्कर येऊन पडली. तुम्ही जसे आहात तसे मला आवडता. मला फक्त तुम्ही हवे आहे. पण कृपया माझ्या आई करता तरी तुम्ही जरा दिसण्यात सभ्यपणा आणा. पार्वती असे भगवान शिवशंकरांना म्हणाले. विनंतीस मान देऊन शिवाने सुंदर वेश परिधान केलं व तो लग्नाला परत उपस्थित झाला. जेव्हा उपस्थितांनी त्यांच्यातील परिवर्तन पाहिले तेव्हा सगळे त्याला सुंदर मूर्ती म्हणू लागले. म्हणजेच आतापर्यंत त्यांनी पाहिलेला सर्वात सुंदर मनुष्य. शिव 9 फूट उंच होते. उभे राहिल्यावर त्यांची उंची त्यांच्या घोड्याच्या डोक्या एवढीही भरत होती. दक्षिण भारतात आल्यावर तिथल्या बायकांची उंची जी सरासरी 4.5 ते 5 फूट उंच असते त्यांच्यापेक्षा शिवाची उंची दुप्पट वाटत होती. तो सुंदर मूर्ती जवळपास 9 फूट उंच होता आणि त्याची उपस्थिती सर्वांना विस्मयकारक वाटत होती. आता आपण कहाणी हरतालिकेची बघूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते कसं ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते एक, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं. अनेक वर्ष तर झाडाची पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं. अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळवली. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं म्हणून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलंस. मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तेथे आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेलो. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका हे व्रत म्हणतात. याचा विधी कसा आहे? ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. तसेच त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. कहाणी ऐकल्यावर सुवासनींना यथाशक्ती वाहन द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. आता अगदी आपण गर्भवती असाल किंवा अगदी उपवास करणे शक्यच नसेल तर अशा वेळेस घरातील दुसऱ्या व्यक्तीने हे उपवास व्रत करायचं आहे. मग तुमची पती किंवा अगदी तुमची आई देखील हा उपवास करू शकते. तसेच हा उपवास सकाळी आणि संध्याकाळी देखील केला जातो आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. मग दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी देखील असते. तर तेव्हा काकडी खाऊन हा उपवास सोडतात किंवा अगदी गोडाधोडाचा काही पदार्थ खाऊन हा उपवास सोडला जातो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोठी, पिंपळाचे पारे, सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.